सर्वांना नमस्कार. ओनली एज्युकेशन युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर आपण एक सुंदर असा शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक विचार प्रवाह केंद्रप्रमुख भरती परीक्षा भाग 2 साठी जे की आपल्याला 100 मार्कासाठी असणार आहेत आणि त्यावर 100 प्रश्न विचारले जाणार आहेत. या संदर्भात एक सुंदर असा संदर्भ ग्रंथ तयार केलेला आहे. हे तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. 788771 मला फोन केल्यास हे तुम्हाला अतिशय स्वस्त दरामध्ये मिळेल. तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही एवढ्या स्वस्त दरामध्ये तुम्हाला हा संदर्भ ग्रंथ मिळेल आणि तुम्ही या संदर्भ ग्रंथाचा अभ्यास करून 100 प्रश्न जे आहेत आणि त्याला 100 गुण मिळणार आहेत केंद्रप्रमुख भरती परीक्षामध्ये, ते तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे अटेंड करू शकता. हा संदर्भ ग्रंथ मी अभ्यासक्रमावर आधारित तयार केलेला आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भ ग्रंथामध्ये काय काय आहे त्या संदर्भात माहिती पाहिलेली आहेत आणि 1 ते 6 पेजेस पर्यंत आपण मुद्देसूद माहिती आणि प्रश्न उत्तरे आपण घेतलेली आहेत. तर आज आपण त्या पुढील पेजेसचा अभ्यास करणार आहोत. तर चला बघूया वेळ न दवडता. बघा, प्रश्न दिलेले आहेत आणि अतिशय सुंदर असे प्रश्न दिलेले आहेत आणि प्रत्येक मुद्द्याचं स्पष्टीकरण सुद्धा आपण दिलेलं आहे. तर चला बघूया. आपण 29वा प्रश्न आहे. आता यापूर्वी 6 पेजेस पर्यंत आपलं या संदर्भ ग्रंथाचं वाचन आणि त्यावर स्पष्टीकरण झालेलं होतं. त्यानंतर आपण बघूया. भारतीय राज्यघटनेतील मुलासाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची संकल्पना मूळतः कोणत्या भागात होती? तर ही संकल्पना जी आहे तर ती संकल्पना नीती निर्देशक तत्वामध्ये म्हणजेच मार्गदर्शक तत्वामध्ये होती. 86वी दुरुस्ती करण्यापूर्वी कलम 45 मध्ये काय नमूद होते? 86वी घटना दुरुस्ती जी की 2002 मध्ये झालेली आहे आणि 45 जे कलम आहेत आणि ही घटना दुरुस्ती होण्यापूर्वी 45 कलमामध्ये काय समाविष्ट होतं? तर या कलमामध्ये 14 वर्षापर्यंत सर्व मुलांना मोफत शिक्षण या संदर्भात माहिती दिलेली होती आणि 14 वर्षापर्यंत सर्व मुलांना मोफत शिक्षण हे 45 कलमामध्ये दिलेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न बघूया. शिक्षणाचा अधिकार कायदा RT ऍक्ट कोणत्या तारखेला लागू झाला? आता बघा, RT ऍक्ट 2009 मध्ये पारित झाला, परंतु तो लागू झाला 1 एप्रिल 2010 मध्ये. 1 एप्रिल 2010 मध्ये. 86वी घटना दुरुस्ती कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेली आहे? तर 86वी घटना दुरुस्ती जी की 2002 मध्ये झाली होती ती अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेली आहे. शिक्षणाविषयी समवर्ती सूचित आल्याने कोणत्या सरकारला कायदे करण्याचा अधिकार आहे? बघा, आपण या आधी पण पाहिलेलं आहे की शिक्षण हा विषय राज्य सूचीतून समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आला, जेणेकरून केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला यावर कायदे करता येईल आणि नवीन धोरणं आखून शिक्षणामध्ये प्रगती साधता येईल आणि विद्यार्थ्यांचं किंवा राष्ट्रहिताच्या दृष्टीने चांगले नागरिक घडविण्यासाठी शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आलेला आहे. ही आपण 42वी घटना दुरुस्ती पाहिली होती आणि 1976 मध्ये झालेली आणि त्यानुसारच शिक्षण हा विषय समवर्ती सूचीत टाकलेला आहे. सुरुवातीला तो राज्य सूचीमध्ये होता. तर समोरचा प्रश्न आहे आपला 34वा. कोणते कलम नागरिकांना आपली भाषा व संस्कृती जपण्याचा अधिकार देते? बघा, अल्पसंख्याक समूह आहे त्यांना कलम 29 हे आपली संस्कृती व भाषा जपण्याचा अधिकार देते आणि कलम 30 हे आपल्याला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार देते. समोरचा प्रश्न तोच आहे. कलम 30 अंतर्गत अल्पसंख्याकांना कोणता हक्क मिळतो आहे? तर कलम 30 अंतर्गत शैक्षणिक संस्था स्थापन व चालवण्याचा हक्क अल्पसंख्याकांना मिळतो आहे. शिक्षण हा विषय मूळ भारतीय राज्यघटनेत कोणत्या सूचित होता? तर तो आपण बघितले यापूर्वी शिक्षणाविषयी राज्य सूचीमध्ये होता आणि 42वी घटना दुरुस्ती 1976 झाली करण्यात आली आणि त्यानुसार तो विषय आता समोरच्या सूचीमध्ये टाकण्यात आलेला आहे. 42वी दुरुस्ती पूर्वी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी कोणावर होती? तर राज्य सरकारवर होती, कारण राज्य सूचीमध्ये हे सर्व विषय होते. अनुसूचित जाती व जमातींना शिक्षणात प्रगतीसाठी कोणती तरतूद केलेली आहे? अनुसूचित जाती जमातींना शिक्षणाच्या प्रगतीसाठी कोणत्या कलमात तरतूद केलेली आहे? तर कलम 46 मध्ये तरतूद केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा आपला. 86वी घटना दुरुस्ती अंतर्गत संविधानात किती कलमे बदललेली आहेत? संविधानात 86वी घटना दुरुस्ती जी 2002 मध्ये झालेली त्यामध्ये 3 कलमे बदल करण्यात आलेले आहेत. आपलं बघा, ते 21A कलम, 51A कलम आणि 45 कलमामध्ये
सुद्धा बदल करण्यात आलेला आहे. 86वी घटना दुरुस्तीमुळे कोणते कलम बदलले गेलेले नाही? तर बघा 21 बदललेला आहे, 45 बदललेला आहेत आणि 51 बदललेला आहे, तर 29 बदललेला नाही. शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 अंतर्गत खाजगी शाळांना किती टक्के जागा दुर्बल घटकासाठी राखीव ठेवावी लागतात? तर शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 जे की 1 एप्रिल 2010 रोजी लागू झाला होता, त्यानुसार खाजगी शाळांना म्हणजे दुर्बल गटासाठी 25% जागा राखीव ठेवाव्या लागतात. त्यानंतर बघूया 42वा प्रश्न आहे आपला. कलम 21A अंतर्गत शिक्षणाचा अधिकार कोणत्या वर्गासाठी बंधनकारक आहेत? 6 ते 14 वर्षे या वयातील मुलांसाठी बंधनकारक आहेत. म्हणजेच कलम 21C अंतर्गत शिक्षणाचा अधिकार कोणत्या वयातील मुलांसाठी बंधनकारक आहे? तर 6 ते 14 वर्षे वयातील मुलासाठी बंधनकारक आहेत. संविधानातील शिक्षणाविषयी समवर्ती सूचित हलवण्याचे काय झाले? तर आपण यादी पण बघितले होते. केंद्र व राज्य दोन्ही पण कायदे करू शकतात, त्यामुळे शिक्षणामध्ये परिवर्तन होते. त्यानंतर 44वा प्रश्न बघा. शिक्षण हा शब्द राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात मूलभूत कर्तव्य म्हणून आलेला आहे? शिक्षण हा शब्द राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात म्हणजेच कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्य म्हणून आलेला आहे? तर कलम 51A. कलम 51A. त्यानंतर आरटी ऍक्ट 2009 कोणत्या अनुच्छेदाशी थेट संबंधित आहे? तर आरटी ऍक्ट 2009 हे कलम 21A शी संबंधित आहे, जे की आरटी ऍक्ट 1 एप्रिल 2010 रोजी लागू झालेला होता. त्यानंतर 6 ते 14 वर्षे वयातील मुलांसाठी शिक्षण हे बंधनकारक म्हणण्यापेक्षा शिक्षण हे त्यांना द्यावेच लागेल अशा प्रकारे बदल करण्यात आला होता. त्यांचा तो अधिकार आहे. संविधानाच्या प्रस्तावनेत शिक्षण थेट नमूद केलेले नाही, परंतु कोणत्या शब्दात त्याचा अर्थ अंतर्भूत आहे? न्याय आणि समता या शब्दात त्याचा अर्थ अंतर्भूत आहे. अल्पसंख्यांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कोणत्या 2 कलमात दिलेले आहेत? आपण यापूर्वी पण बघितलेलं आहे. कलम 29 आणि 30. कलम 29 मध्ये आपली संस्कृती जतन करण्याचा त्यांना अधिकार दिलेला आहे आणि कलम 30 मध्ये संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा अधिकार दिलेला आहे. भारतातील शिक्षणविषयक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी संविधानातील कोणते तत्व मार्गदर्शक आहेत? तर नीती निर्देशक तत्वे हे आपल्याला मार्गदर्शक ठरतात. आपण त्यानंतरचा प्रश्न बघूया. मोफत व सक्तीचे शिक्षण हा मूलभूत अधिकार कोणत्या भागात समाविष्ट आहे? तर भाग 3 मध्ये समाविष्ट आहेत. मोफत व सक्तीचे शिक्षण हा मूलभूत अधिकारामध्ये कोणत्या भागात समाविष्ट आहे? तर भाग 3 मध्ये समाविष्ट आहेत. दिव्यांग व बेरोजगारांना शिक्षणाची तरतूद करणारे अनुच्छेद कोणते आहेत? तर दिव्यांग असेल किंवा बेरोजगार असेल तर यांच्यासाठी कलम 41 मध्ये शिक्षणाची तरतूद केलेली आहे. त्यानंतर संच 3 बघणार आहोत. भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी आपण पाहत आहोत आणि त्यातील संच म्हणजे प्रश्नचा संच आपण 25 याचा एक संच अशा प्रकारे 4 संच प्रत्येक याच्यावर तयार केलेले आहेत प्रत्येक उपघटकावर. तर आज आपण भारतीय राज्यघटनेतील शिक्षक विषयक तरतुदी या मुद्द्यावर आपण संच पाहत आहोत आणि याला साधारणतः 2 प्रश्न आणि 2 गुण असतील. भारतीय राज्यघटनेत शिक्षण हा मूलभूत अधिकार म्हणून कोणत्या भागात आहे? तर भाग 3 मध्ये आहेत. 86वी घटना दुरुस्तीमुळे कोणते कलम नागरिकांच्या कर्तव्यात सामील झालेले आहेत? तर कलम 51A हे समावेश झालेलं आहे. शिक्षणाशी संबंधित नीती निर्देशक तत्वे कोणत्या कलमात आहेत? तर शिक्षणाशी संबंधित नीती निर्देशक तत्वे कलम 41 व 45 मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा त्यानंतर आहे आपला 54वा प्रश्न. 86वी घटना दुरुस्तीने कलम 21A कशाशी संबंधित आहे? मोफत व सक्तीचे शिक्षण 6 ते 14 वर्षे वयोगटातील या मुलासाठी. 86वी घटना दुरुस्ती आपण 2002 मध्ये झालेली होती. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी कोणत्या कलमान्वये आहेत? हे अतिशय महत्वाचं कलम आहे की शिक्षण मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून देण्याची जबाबदारी कलम 350A मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे की म्हणजे प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच मिळायला पाहिजे. 93वी घटना दुरुस्ती जी की 2005 मध्ये झाली होती मुख्यतः कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर ही 93वी घटना दुरुस्ती मुख्यतः कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर शैक्षणिक संस्थेमध्ये आरक्षण या विषयाशी संदर्भित आहे. अल्पसंख्याक संस्थांना शैक्षणिक अधिकार कोणत्या कलमामुळे मिळतात? तर कलम 30 मुळे मिळतात. त्यानंतर भारतीय राज्यघटनेत शिक्षणाशी थेट संबंधित मूलभूत अधिकार कोणता आहे? तर शिक्षणाचा अधिकार आहे. शिक्षण समवर्ती सूचित असल्याने केंद्र व राज्य यांच्यात मतभेद झाल्यास
कोणाचा कायदा लागू होतो? तर इथे सरळ सरळ आहे, केंद्राचाच कायदा लागू होतो. 42वी घटना दुरुस्ती जी की 1976 झाली होती. दुरुस्तीपूर्वी शिक्षणाची जबाबदारी मुख्यतः कोणावर होती? तर शिक्षणाची जबाबदारी ही मुख्यतः राज्य सरकारावर होती. परंतु 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झाली आणि त्यानुसार शिक्षण हा विषय राज्यसूचीतून समवर्ती सूचीत टाकण्यात आला आणि त्यामुळे राज्य आणि केंद्र याला दोघांचीही यावर जबाबदारी झालेली आहेत. कलम 46 कोणत्या गटाच्या शैक्षणिक हिताचे रक्षण करते? तर अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी शिक्षणविषयक नीतिनिर्देशक तत्वात बालसंगोपनाची जबाबदारी कोणत्या कलमात दिलेली आहे? तर कलम 45 मध्ये बालसंगोपनाची जबाबदारी दिलेली आहे. नागरिकांचे मूलभूत कर्तव्य म्हणून मुलांना शिक्षण मिळवून देणाऱ्या हे कोणत्या कलमात आहे? तर मूलभूत कर्तव्य दिलेलं आहे कलम 51A मध्ये. 6 वर्षाखालील बालकांच्या संगोपन व शिक्षणाची तरतूद संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात दिलेली आहे? तर ही आपल्याला कलम 45 मध्ये दिलेली आहे. भारतातील विद्यापीठांचा विषय कोणत्या सूचीत दिलेला आहे? भारतातील विद्यापीठांचा विषय कोणत्या सूचीत दिलेला आहे? तर संघ सूचीत दिलेला आहे. वाचनालय कोणत्या सूचीत समाविष्ट आहेत? तर राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहेत. शिक्षणाशी संबंधित बहुतांश कायदे कोणत्या सूचीत आहेत? समवर्त सूचीत आहेत. शिक्षणाविषयी समवर्त सूचीत कोणत्या वर्षी टाकण्यात आला? 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती यानुसार टाकण्यात आलेला आहे. हे आता तुम्हाला बऱ्याच प्रश्नाची पुनरावृत्ती दिसेल, तर याचा एक असा उद्देश आहे, पुनरावृत्तीच्या माध्यमातून तो प्रश्न आपल्याला प्रगल्भ होत जातो आणि त्या प्रश्नाशी रिलेटेड असल्यामुळे आपल्याला त्याचं संपूर्ण ज्ञान मिळत जातं. यासाठी परत परत ते प्रश्न टाकण्यात आलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारे विचारून वेगवेगळ्या मार्गाने टाकण्यात आलेले आहेत. हे तर तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. अनुसूचित जाती जमाती व दुर्बल गटांना शैक्षणिक मदत कोणत्या कलमात नमूद आहे? तर कलम 46 मध्ये नमूद आहे. त्यानंतर बघा, आरटी ऍक्ट 2009 अंतर्गत खाजगी शाळांना दुर्बल गटासाठी किती टक्के जागा राखीव ठेवाव्या लागतात? तर 25% जागा राखीव ठेवाव्या लागतात. 86वी घटना दुरुस्ती कोणत्या संविधानात किती कलमे प्रभावित झालेली आहेत? तर 3 कलमे प्रभावित झालेली आहेत. 86वी घटना दुरुस्ती कोणत्या सरकाराच्या काळात झाली होती? तर ही अटल बिहारी वाजपेयी सरकार यांच्या काळात झालेली होती. कलम 21 अंतर्गत शिक्षणाचा अधिकार कोणत्या वयोगटाशी आहे? तर 6 ते 14 वयोगटासाठी आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी शिक्षणाची तरतूद कोणत्या कलमात दिलेली आहेत? कलम 41 मध्ये दिलेले आहेत. आणि संविधानातील शिक्षणाशी संबंधित विशेष अनुच्छेद कोणते आहेत? तर विशेष अनुच्छेद बघा, म्हणजे विशेष कलम कोणती दिलेली आहेत संविधानात शिक्षण? 21A दिलेला आहे. 21A मध्ये मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. कलम 29 अल्पसंख्याकांना आपली भाषा व संस्कृती जतन करण्याचा अधिकार दिलेला आहे. कलम 30 मध्ये अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे. कलम 41 मध्ये अनुसूचित व दुर्बल घटकांसाठी यामध्ये विशेष तरतुदी आहेत, दिव्यांग वगैरे यांना. 45 मध्ये जबाबदारी दिलेली आहेत आणि 46 मध्ये सुद्धा आणि 46 मध्ये पण शिक्षणाच्या संदर्भात दिलेलं आहे. आणि 350A मध्ये प्राथमिक शिक्षण हे आपलं मातृभाषेतून झालं पाहिजे या संदर्भात दिलेलं आहे. 46 थोडं पाहून घ्या, माझ्या इथे लक्षात नाही आलेलं आहे. भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी संच 4. चौथा संच आहे आपला 76 शिक्षणाचा अधिकार कायदा आरटी कोणत्या तारखेला राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीने संमत झाला होता? शिक्षणाचा अधिकार कायदा आरटी ऍक्ट 2009 कोणत्या तारखेला राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीने संमत झाला होता? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. 4 ऑगस्ट 2009 मध्ये. 4 ऑगस्ट 2009 मध्ये स्वाक्षरीने संमत झाला होता. आणि लागू कधीपासून झालेला आहे? तर 1 एप्रिल 2010 पासून हा कायदा लागू झालेला आहे. शिक्षणाचा अधिकार कायदा प्रत्यक्ष कधी अंमलात आला? तर 1 एप्रिल 2010 पासून हा लागू करण्यात आला, अंमलात आला. शिक्षणविषयक धोरण तयार करण्याची जबाबदारी मुख्यतः कोणाची असते? तर केंद्र सरकारची असते. आरटी ऍक्ट नुसार प्राथमिक शाळेत एका शिक्षकामागे किती विद्यार्थ्यांचे प्रमाण ठेवले पाहिजे? तर 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे प्रमाण ठेवलेले आहेत आरटी ऍक्ट नुसार. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामुळे शिक्षणाला संविधानिक बंधन मिळालेले आहे? तर कलम 21A मध्ये. शिक्षणाशी संबंधित मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहे? तर भाग 3 मध्ये. कलम 45 नुसार राज्याची जबाबदारी कोणत्या गटासाठी आहे? तर राज्याची जबाबदारी दिलेली आहे ते 45 कलमामध्ये बघा, तर 6 वर्षाखालील बालक यांच्यासाठी आहे. 6 वर्षाखालील बालक यांच्यासाठी आहे. संविधानाच्या प्रस्तावनेत शिक्षणाचा थेट उल्लेख नाही, परंतु कोणत्या मूल्याशी तो थेट संबंधित आहे? तर स्वातंत्र्य, न्याय आणि समता याच्याशी
अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्थांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार कुणाला आहेत? तर राज्य सरकारला दिलेले आहेत. त्यानंतरचे आपण प्रश्न पाहणार आहोत. आरटी ऍक्ट 2009 कोणत्या घटनादुरुस्तीचा परिणाम आहे? तर 86 घटनादुरुस्ती 2002 याचा तो परिणाम आहे. शिक्षणाचा अधिकार हा कोणत्या प्रकारचा मूलभूत अधिकार आहे? तर हा सामाजिक अधिकार आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत शिक्षण क्षेत्रातील धोरणे व कायदे न्यायालयीन तपासणीस पात्र असतात कारण ते कोणत्या भागात येतात? तर मूलभूत अधिकारामध्ये येतात. 86वी घटनादुरुस्तीने कोणते 3 घटक प्रभावित केलेले आहेत? तर बघा कलम 21A मध्ये कलम 45 आणि कलम 51A हे प्रभावित केलेले आहेत. अल्पसंख्याकांचे शैक्षणिक हक्क कोणत्या अनुच्छेदात येतात? अल्पसंख्याकांचे शैक्षणिक हक्क कलम 29 आणि 30 मध्ये येते. आरटी ऍक्ट 2009 नुसार मोफत शिक्षणाचा कोणत्या वर्गापर्यंत इथे वयापर्यंत पाहिजे कोणत्या वयापर्यंत असतो? सॉरी, आरटी ऍक्ट 2009 नुसार मोफत शिक्षण कोणत्या वर्गापर्यंत असते? तर 8वी पर्यंत असते आणि वय दिलेलं आहे 6 ते 14 वर्ष. हे इथे लक्षात ठेवायला पाहिजे. कोणत्या घटनेने शिक्षणाचा अधिकार लागू करण्यासाठी कायदा करण्याचा अधिकार केंद्राला दिलेला आहे? तर 86 घटना दुरुस्ती 2002 नुसार. संविधानातील कोणते कलम शाळा सोडणाऱ्या मुलांना परत आणण्यासाठी महत्वाचे आहे? तर कलम 21A. संविधानानुसार 6 ते 14 वर्ष मुलांना शिक्षण मिळाले नाही तर कोण जबाबदार असेल? तर राज्य सरकार जबाबदार असेल. शिक्षणाशी संबंधित मूलभूत कर्तव्य कोणते आहे? तर मुलांना शिक्षण देणे. दिव्यांग व्यक्तीसाठी शिक्षणाची तरतूद कोणत्या कलमान्वये आहे? तर कलम 41 मध्ये. दिव्यांग व्यक्तीसाठी कलम 41. दिव्यांग व्यक्तीसाठी कलम 41 आहे. त्यानंतर बघा शिक्षणाशी संबंधित नीती निर्देशक तत्वामध्ये एक कलम कोणते आहे? तर कलम 45. संविधानात शिक्षणविषयक तरतुदी एकत्रितपणे किती प्रमुख कलमात आहेत? तर 7 कलमामध्ये दिलेले आहेत. आरटी ऍक्ट 2009 नुसार शाळेत प्रवेशासाठी कोणता निकष संग्रह धरला जात नाहीत? आर्थिक स्थिती. आरटी ऍक्ट 2009 अंतर्गत खाजगी शाळेत 25% आरक्षण कोणत्या गटासाठी आहे? तर दुर्बल व आर्थिक दृष्ट्या मागास वर्गासाठी 25% आरक्षण दिले जाते. भारतीय राज्यघटनेत शिक्षणाशी संबंधित सर्व महत्वाचा अनुच्छेद कोणता आहे? तर कलम 21A. अशा प्रकारे आपण पेज क्रमांक 6 पासून 11 पर्यंत माहिती पाहिलेली आहेत आणि त्यानंतर बघा आपण यानंतरच्या याच्यामध्ये बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 आरटी ऍक्ट 2009 आपण कलमानुसार माहिती पाहणार आहोत. तर थँक्स फॉर वॉचिंग. हे PDF स्वरूपात किंवा ई-बुक स्वरूपात 445 पेजेसचं हे पुस्तक आहे. हे तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आणि अतिशय स्वस्त दरामध्ये तुम्ही हे मिळवू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.